नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाधव स्पर्धा परीक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला। याही व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करावं। तर मित्रांनो, पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी मराठी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे। यामध्ये पोलीस भरती, एमपीएससी ची मेन, तर तलाठी भरती यासाठी महत्त्वाचा दिलेला आहे। तरी मित्रांनो, आपल्याला यामध्ये असणारं एक महत्त्वाचा घटक म्हणजे क्रियापद। तर क्रियापद बघायचं आहे। क्रियापद, आता क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्दास क्रियापद म्हणतात। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद म्हटले जाते। मग क्रियापदाचे काही प्रकार पडतात। आता क्रियापदाचे जर प्रकार बघितले तर पहिला प्रकार आहे त्यांचा स्थिती व स्थित्यांतर दर्शक क्रियापदे। हा पहिला प्रकार आहे। मग यामध्ये कसं असते की एखादी आहे ती वास्तविकता दाखवते किंवा एकामधून दुसऱ्यात रूपांतर झालं तर ते स्थित्यांतर मध्ये दाखविल्या जाते। मग मित्रांनो, बघायचं आहे ते दर्शविणे म्हणजे स्थिती। स्थिती म्हणजे काय? तर जे आहे ते दर्शविणे त्याला आपण स्थिती म्हणतो व एकातून दुसऱ्यात बदल होणे म्हणजेच स्थित्यांतर म्हटले जाते। तर बघा मित्रांनो, याचे काही उदाहरणं आपल्याला बघायची आहे। मी विद्यार्थी आहे। आता मी विद्यार्थी आहे म्हणजेच स्थिती, आणि मी शिक्षक आहे म्हणजेच स्थिती, आणि स्थित्यांतर जर बघायचं असेल तर तो डॉक्टर झाला, याला स्थित्यांतर म्हटले जाते। म्हणजेच एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाणे म्हणजेच स्थित्यांतर। दुसरा प्रकार आहे मित्रांनो सकर्मक क्रियापद। आता क्रियापदाचा दुसरा प्रकार आहे सकर्मक। मग ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते, ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यास कर्माची गरज असते त्याला सकर्मक क्रियापद म्हणते। मग यामध्ये आजी गोष्ट सांगते, आजी गोष्ट सांगते, पक्षी मासा पकडतो। मग यामध्ये कर्म कोणता आहे? तर कर्म आहे आपला मासा। गोष्ट हा एक कर्म आहे। संजू आंबा खातो हा सुद्धा कर्म आहे। म्हणजेच या क्रियापदाला कर्माची गरज असते। जोपर्यंत आपण कर्म राहणार नाही तोपर्यंत त्याचा अर्थ पूर्ण होणार नाही, म्हणून त्याला म्हटले जाते सकर्मक क्रियापद। त्यानंतर मित्रांनो, आपला पुढील प्रकार आहे अकर्मक क्रियापदे। आता अकर्मक क्रियापदामध्ये काय असते की क्रियापदास अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते। क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते। मग त्यामध्ये त्याचे उदाहरण बघू। तो बसला, ती मोठ्याने हसली, तर यामध्ये कर्म नाही आहे। तो बागेत पडला, तो बागेत पडला, तर या प्रकारचे उदाहरण यामध्ये येते। जसं कानात वारे शिरले, श्रवणीला थंडी वाजते, या प्रकारचे उदाहरण अकर्मक क्रियापदामध्ये घेतल्या जाते। तर मित्रांनो, आपण क्रियापदाचे प्रकार पाहत होतो, त्यामध्ये द्विकर्मक क्रियापदे। आता ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात, कर्त्याची क्रिया दोन याच्यावर होत असते, त्याला म्हटले जाते द्विकर्मक क्रियापदे। त्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन कर्म असतात। तर प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक असते, तर अप्रत्यक्ष कर्माला सलानाते हे लागलेलं असते। मग याचं उदाहरण बघायचं आहे। तर आजीने नातीला गोष्ट सांगितली।
आजीने नातीला गोष्ट सांगितली. मग याच्यातलं गोष्ट झालं प्रत्यक्ष कर्म आणि नातीला झालं अप्रत्यक्ष कर्म. मग दोन कर्म याच्यामध्ये असतात, म्हणून या क्रियापदाला द्विकर्मक क्रियापदे असे म्हणतात. अजयने मला पेन दिला. आता पेन आणि मला हे दोन कर्म यामध्ये आहे. तर पेन हे वस्तुवाचक आहे म्हणून प्रत्यक्ष आहे व मला हे अप्रत्यक्ष कर्म आहे. तर मुलीने राजूला पिशवी दिली. आता यामध्ये दोन कर्म आहे. पिशवी हे प्रत्यक्ष आहे आणि राजूला हे अप्रत्यक्ष आहे. म्हणून एखाद्या वाक्यामध्ये दोन कर्म दिलेले असेल तर ते क्रियापद द्विकर्मक असते. आता उभयविध क्रियापदे. आता उभयविध क्रियापदे म्हणजे काय? ज्या क्रियापदाचा वापर सकर्मक व अकर्मक अशा दोनही पद्धतीत केल्या जाते. ज्या क्रियापदाचा वापर सकर्मक व अकर्मक अशा दोनही पद्धतीमध्ये केला जातो त्याला उभयविध क्रियापदे म्हटल्या जाते. आता त्याने बोट कापले, त्याने बोट कापले व त्याचे बोट कापले हे दोन वाक्य आहेत. याच्यामध्ये एक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, पण कापले हे क्रियापद दोनही पद्धतीत आपल्याला वापरता आलेलं आहे. तिसरं आहे संयुक्त क्रियापद. आता संयुक्त क्रियापद कसं बनते? तर एक धातू साधित व त्याला सहाय्यक क्रियापद असते. धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद आणि हे दोघं मिळून बनलेले असते संयुक्त क्रियापद. दोघां मिळून संयुक्त क्रियापद बनलेलं असते. जसं आता उदाहरण पाहू, मुले खेळू आणि लागली. मुले खेळू लागली. तो जात आहेत. तो जात आहेत. क्रियापद धातू साधित आहे आणि सहाय्यक करणारं क्रियापद सुद्धा याला आहे. हा आंबा खाऊन टाक. तर असे जे वाक्य असते एक धातू साधित क्रियापद असते आणि एक सहाय्यक क्रियापद असते. जसं बघा, तो जात आहे. जात हा धातू साधित आहे आणि आहेत हे सहाय्यक क्रियापद आहे. म्हणून यापासून बनलेलं आहे संयुक्त क्रियापद. यापासून संयुक्त क्रियापद बनलेलं आहे. आता आहे प्रायोजक क्रियापदे. आता प्रायोजक क्रियापदामध्ये एखादी क्रिया करण्यासाठी बाह्य घटक प्रेरित असतो किंवा कार्यरत असतो. एखादी क्रिया करण्यासाठी बाह्य घटक हा कार्यरत असतो. मग आता बाह्य घटक कोणता कार्यरत आहे? तर आई देवीला बसविते हे एक उदाहरण आहे. मग देवी स्वतः बसत नाही तर बसवण्याचं काम कोण करते? आई. दुसरं वाक्य आहे रामू कुत्र्याला पळवतो. आता कुत्रा स्वतः पळत नाही, त्याला पळवते कोण? रामू. रामू कुत्र्याला पळवतो. आई मुलाला निजविते. तर मुलगा स्वतः झोपत नाही, त्याला झोपण्यासाठी बाह्य घटक प्रेरित म्हणजे आई असते. आणि असं जर वाक्य असेल तर ते असते प्रायोजक क्रियापदाचे. असे वाक्य असेल तर त्याला प्रायोजक क्रियापदाचे वाक्य म्हटल्या जाते. आता एक शक्य क्रियापद. मग शक्य क्रियापदामध्ये काय असते? तर कर्ता एखादी क्रिया स्वतः करू शकतो, त्याला आपण शक्य क्रियापद म्हटल्या जाते. एखादी क्रिया करणे कर्त्याला शक्य असते. एखादी क्रिया करणे कर्त्याला शक्य असते म्हणून त्याला शक्य क्रियापद म्हटल्या जाते. आता शक्य क्रियापदामध्ये बाबांना चालवते म्हणजे बाबा आता चालू शकते. कुत्र्याला पळवते, कुत्रा आता पळू शकतो. मला खाववते. तर अशा प्रकारचे क्रियापद हे शक्य क्रियापदामध्ये जाईल. धातू निश्चितपणे सांगता येत नाही. निश्चितपणे सांगता येत नाही. ज्या क्रियापदातील धातू निश्चितपणे सांगता येत नाही त्याला अनियमित किंवा गौण क्रियापदे म्हणतात. मग यामध्ये आहे,
नाही, नव्हे, पाहिजे, नको, न लगे, नये यासारखे शब्द यामध्ये वापरल्या जाते अनियमित किंवा गौण क्रियापदामध्ये. मग याचं उदाहरण बघितलं तर मला पुस्तक पाहिजे, असे वागणे बरे नाहीत, म्हणजे इथे पाहिजे आणि इथे नाहीत, तर यामध्ये आपल्याला धातू निश्चितपणे सांगता येत नाही. त्यानंतर आहे भाव कर्तृक क्रियापदे. आता क्रियापदाचा भावच कर्ता दर्शवितो. मग यामध्ये जर बघितलं तर आज दिवसभर सारखे गडगडते. आता गडगडते हे क्रियापद आहे. मग या क्रियापदाच्या वरूनच आपल्याला माहिती पडते की आभाळ आज गडगडत आहे, म्हणजेच कर्ता इथं माहित पडते. गावी जाताना वडगाव जवळ उजाडले, उजाडले हे क्रियापद आहे, तर उजाडल्यावरून आपल्याला माहिती पडते की सूर्य निघालेला आहे. अकरणरूप क्रियापद म्हणजेच करणरूप क्रियापद. करणरूप क्रियापद होकारदर्शक क्रियापद असतात. या क्रियापदामधून होकार दर्शविला जातो म्हणून त्यांना करणरूप क्रियापद म्हणतात. जसं उदाहरण आहे नेहमी खरे बोलावे, नेहमी खरे बोलावे, सतत अभ्यास करावा, सतत अभ्यास करावा, धूम्रपान टाळावे. या वाक्यामध्ये आपल्याला होकार दर्शक दिलेला आहे, होकार दाखवलेला आहे, त्यामुळे करणरूप क्रियापद होईल. आता अकरणरूप क्रियापद म्हणजेच नकार दर्शक. या क्रियापदामधून नकार दर्शविला जातो. मग यामध्ये धूम्रपान करू नये, दारू पिऊ नये, उन्हात फिरू नये अशा प्रकारचे वाक्य यामध्ये दिलेले आहेत, त्यामुळे याला अकरणरूप क्रियापद सुद्धा म्हटल्या जाते. क्रियापदे. आता सिद्ध क्रियापदे म्हणजेच मूळ धातूंना सिद्ध म्हणतात. म्हणजेच धातूला प्रत्यय लावून बनवलेल्या क्रियापदांना सिद्ध क्रियापदे म्हणतात. जसं जातो, जातो हे आपलं क्रियापद आहे आणि जातो मधला मूळ धातू आहे जा. जातो हे आपलं क्रियापद आहे आणि जातो मधला मूळ धातू जा. मग यामध्ये आहे करतो. करतो मधला करतो हे क्रियापद आहे आणि त्यामधला मूळ धातू आहे कर. मग आहे बसतो आणि बसतो मधला मूळ धातू आहे बस. आता मित्रांनो हे सिद्ध क्रियापदासारखंच आता साधित क्रियापद असते. तर साधित क्रियापदामध्ये नाम साधित, विशेषण साधित, अव्यय म्हणजे या नाम, विशेषण, क्रियापद, अव्यय यांना प्रत्यय जोडून तयार केलेल्या क्रियापदांना साधित क्रियापदे म्हणतात. तर नाम, विशेषण, अव्यय यांना प्रत्यय जोडून तयार केलेले क्रियापद असते त्यांना साधित क्रियापदे म्हणतात. मग नामापासून तयार केलेले नाम साधित, विशेषणापासून तयार केलेले विशेषण साधित, अव्ययापासून तयार केलेले अव्यय साधित आणि धातूपासून तयार केलेले धातू साधित. मग नाम साधित मध्ये काय येईल तर लाथाडतो, पानावले, हाताळले, डोकावले हे आहे आपले नाम साधित. नाम साधित मध्ये लाथाडतो म्हणजे लाथा हे नाम आहे त्याच्यापासून बनलेला आहे लाथाडतो. पानावले पाणीपासून बनलेला आहे पानावले. हाताळले आणि डोकावले. विशेषण साधित मध्ये स्थिर पासून बनलं थिरावले, उंच पासून बनलं उंचावले आणि एक वटला. त्यानंतर आहे अव्यय साधित. तर यापासून अव्ययापासून बनवलेले क्रियापद अव्यय साधित. मागासले, पुढारले, खालावले. मग माग पासून बनलं मागासले, पुढे पासून बनलं पुढारले आणि खाली पासून बनलेलं आहे खालावले. धातू साधित. आता धातूमध्ये आणवली, मागितली आणि बसले या प्रकारचे आपलेवाले नाम साधित, विशेषण साधित, अव्यय साधित आणि धातू साधित हे क्रियापद होते. तरी मित्रांनो मागील व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला. याही व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद.